काय लाडक्या बहिणींनो, तुमचा देखील हाच प्रश्न आहे का? आम्हाला पैसे मिळणार का नाही? तुमचे पैसे बंद झाले आहेत का? आमच्या खात्यामध्ये मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे कधी जमा होणार? मागच्या वेळेस जसं नोव्हेंबर महिन्याचे पैसे बंद झाले होते, तसेच आता आमचे पैसे कायमचे बंद होणार का? बरं, त्यामागचं कारण काय आहे ते तर सांगा. अनेक लाडक्या बहिणींनी आपल्याला विचारलं, की आम्हाला हप्ता जमा होणार का नाही? तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुमचे देखील पैसे जमा झाले नसतील तर नक्कीच सरकारचा जे काही मोठा निर्णय आहे समजून घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलं आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल, सरकारी योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो, त्या संदर्भात सविस्तर अपडेटसाठी नक्कीच आपल्या योजना यात्रा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर महत्त्वाचं लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 12 तारखेपासून पैशांचं वितरण सुरू झालं. 12 तारखेला खूप कमी प्रमाणात हप्त्याचं वितरण झालं. त्यानंतर 13, 14, 15 व 16 अशा पद्धतीने मार्च व एप्रिलच्या हप्त्याचं वितरण झालं. आपण काल सुद्धा वाट पाहिली, मात्र काल रविवार होता. कोणत्याही हप्त्याचं वितरण झालं नाही. आज सकाळपासून देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचारत आहेत पैसे कधी येणार, मात्र आज सुद्धा हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही. असं सुद्धा होऊ शकतं, जसं 12 तारखेला संध्याकाळी 4:30 नंतर हप्त्याचं वितरण सुरू झालं. आज देखील तसं होऊ शकतं. मात्र आता 1 ते 2 दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. पण ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आलेच नाही किंवा येणार नाही, अशा लाडक्या बहिणी म्हणजे कोणत्या? ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे. आता निकष समजून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, की आमच्याकडे चारचाकी वाहन नाही, आम्हाला अपात्र का करण्यात आलं आहे? तर यामध्ये ट्रॅक्टर असो किंवा तुम्ही जी कामानिमित्त गाडी घेतलेली आहे, त्याचं काही कन्सिडर करणार नाही. तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे, तर ते चालणार आहे. मात्र तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे, ते चालणार नाही. कारण ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमच्या पती किंवा वडिलांचा जो आधार लिंकिंग असणार आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे डेटा ऑनलाईन पद्धतीने सरकारकडे जाणार आहे. आता तुमचे बँक खाते त्याला कनेक्टेड असतात. त्यानंतर तुमची सर्व डिटेल्स असू द्या, म्हणजेच काय तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, हे पूर्णपणे सरकारला माहिती असणार आहे. एक महत्त्वाचं कारण आहे पहिलं. दुसरं कारण म्हणजे काय, आता चारचाकी वाहन झालं. दुसरं कारण म्हणजे काय, की तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरदार आहे का? एकही जर व्यक्ती सरकारी नोकरदार असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरदार असाल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. तिसरं कारण म्हणजे काय, की तुम्ही आयकरदाता आहे. आता तुम्ही टॅक्स भरताय, तुमच्या घरी टॅक्स भरत आहेत, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. सरकारला कळणार आहे, की तुमची परिस्थिती चांगली आहे. तुम्हाला या योजनेची गरज नाही. तुम्हाला या ₹1500 गरज नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे. तुमचं उत्पन्न सुद्धा आता पूर्णपणे ते सरकारला माहिती असणार आहे. कारण ई-के-वाय-सी प्रक्रिया झाली आहे. ई-के-वाय-सी पडताळणीनंतर ही पहिल्यांदाच आता काय झालं आहे, पैशांचं वितरण झालं आहे. आता तुम्ही म्हणाल, आम्ही ई-के-वाय-सी डिसेंबरमध्ये केलं. आम्हाला जानेवारीचे पैसे मिळाले, फेब्रुवारीचे पैसे मिळाले. मग अचानकपणे मार्च व एप्रिलचे पैसे का बंद झाले आहेत? मी अजूनही सांगत आहे, हे मुख्य कारणं आहेत. आणि जर पैसे येणार असतील, तर अजून 1 ते 2 दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल. जर वितरण झालं, तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती 100% मिळणार आहे. व आपल्याला सरकारकडे एकच विनंती करायची आहे, की आपल्याला पैसे मिळालेच पाहिजे आहे. ज्या लाडक्या बहिणींना पात्र आहेत, ज्यांना गरज आहे, त्यांना 100% पैसे मिळणे गरजेचं आहे. आता ई-के-वाय-सी केली नाही, तर तुम्हाला पैसे आधीचे सुद्धा म्हणजे जानेवारीचे, फेब्रुवारीचे मिळाले नसणार आहे. ई-के-वाय-सी चुकली आहे, तर दुरुस्ती प्रक्रियेसाठी तुम्हाला संधी देण्यात आली होती. व ई-के-वाय-सी दुरुस्ती केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळाले होते. अजून एक कारण म्हणजे काय, आता हे चौथं कारण आहे, लक्षात घ्या. तुम्ही लाडकी बहीण व्यतिरिक्त कोणतीही सरकारी योजनेचे पैशांचा लाभ घेताय ₹1500 जसं की निराधार योजना आहे, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना किंवा इतर योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. एका टाईमला फक्त एका सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ₹1500 जास्त जर तुम्ही पैसे दुसऱ्या योजनेमध्ये घेत असेल किंवा सेम ₹1500 तुम्हाला जर लाभ मिळत असेल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष नसेल, तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजेच काय, की तुमच्याकडे चारचाकी वाहन आहेचच. तुमचं जे काही उत्पन्न आहे ते पण सुद्धा आहे. पण तुमच्या घरामध्ये एका रेशन कार्डवरती एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकता. मात्र तुम्ही एका घरात रेशन कार्डवरती सासू आहे, सून आहे, अशा प्रकारे दोघीही विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असाल, तर पैसे बंद होणार आहे. आता अनेकांनी असं सुद्धा सांगितले, की माझ्या सासूला पैसे मिळाले, मात्र मला मिळाले नाहीत. मग तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे. असं समजून घ्यायचं आहे. अजूनही लाडक्या बहिणीनं वेळ गेलेली नाही. तुम्ही जर योग्य पद्धतीने अर्ज केला असेल, तर नक्कीच कमेंट करून सांगा, की आपली पूर्ण माहिती म्हणजे आता तुम्ही खोटी माहिती दिली नाही. उत्पन्नाचा दाखला देखील तुमचा खरोखर जो आहे उत्पन्नाचा दाखला दिला आहे किंवा
कोणतीही खोटी माहिती दिली नसेल तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे. मात्र तुम्ही एखादी खोटी माहिती दिली असेल किंवा तुम्ही अपात्र आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की पैसे मिळावे, तर असं होणार नाही. ज्या लाडक्या पात्र आहेत त्यांना 100% पैसे मिळणार. ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे किंवा तुमचं उत्पन्नाचा दाखला तुम्ही चुकीच्या पद्धतीने जोडला आहे किंवा तुमचे कागदपत्र चुकीचे आहेत किंवा तुमची वयोमर्यादा बरोबर नाही. एका घरात विवाहित, अविवाहित अशा प्रकारे ज्या निकषांमध्ये बसत नाही, तर तुमचे पैसे बंदच होणार आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. या संदर्भात काहीही शंका असू द्या, नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगायचं आहे. हे सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे. 66 लाख लाडक्या बहिणींना बाद केलेला आहे. आता 66 लाख लाडक्या बहिणी म्हणजे खूप मोठी संख्या आहे. कारण नोव्हेंबरमध्ये सुद्धा एवढी मोठी पडताळणी झाली होती. जूनमध्ये सुद्धा पडताळणी झाली होती. व अजून एक आनंदाची अपडेट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनो ई-के-वाय-सीच्या संदर्भात विचारत होत्या, जूनमध्ये ई-के-वाय-सी सुरू होणार आहे. त्याची सुद्धा अपडेट तुम्हाला मी वेळोवेळी देणार आहे. त्यामुळे आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवा, कारण तुमचे प्रश्नांची उत्तरं, तुमच्या संकटांचे जे काही उत्तर असणार 100% मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकारचा जो निर्णय आहे ते मी तुमच्यापर्यंत सांगितलेला आहे. त्यानंतर जे निकष आहेत ते मी सांगितलेले आहेत. तुम्ही पात्र असून सुद्धा पैसे मिळाले नसतील तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे नक्कीच सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला आणि Facebookवरती जर व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.